सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेली ओळख किती भयानक वळण घेऊ शकते याचा प्रत्यय आणून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सनकी तरुणाने तरुणीवर भर रस्त्यात हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मैत्रीचा चुकीचा अर्थ काढून तरुणाने तरुणीला जाहीरपणे मारहाण आणि विनयभंग केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. ही संतापजनक घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहरात घडली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी 21 वर्षांची असून तिची आणि आरोपी नवीन कुमार याची ओळख 2024 मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात फोन आणि मेसेजवरून संवाद होत होता. मात्र काही काळानंतर नवीनने या मैत्रीचे रूपांतर प्रेम संबंधात करण्यासाठी तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला होता, मात्र तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 22 डिसेंबर रोजी दुपारी 3:20च्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यानुसार पीडित तरुणी तिच्या पीजी म्हणजे पेईंग गेस्ट निवासाबाहेर एका स्कूटीजवळ उभी होती. यावेळी नवीन तिथे कार घेऊन आला. त्याने प्रथम तरुणीची पर्स हिसकावून घेतली आणि त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या नवीनने तिला भर रस्त्यात ओढत नेले आणि तिच्या डोक्यावर व पाठीवर वारंवार प्रहार केले. प्रेक्षकांची भूमिका आणि पोलीस कारवाई. विशेष म्हणजे ज्यावेळी हा सर्व प्रकार घडत होता त्यावेळी तिथे 2 ते 3 लोक उपस्थित होते. मात्र दुर्दैवाने कोणीही त्या तरुणीच्या मदतीला धावून आले नाही. ही संपूर्ण घटना पीजीच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ FIR नोंदवून आरोपी नवीन कुमार याला ताब्यात घेतले आहे. भर रस्त्यात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. सोशल मीडियावरील अनोळखी लोकांशी मैत्री करताना किती काळजी घ्यावी आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना किती मर्यादा पाळाव्यात हेच या घटनेतून पुन्हा